तर चालू नाही केलं झालं झालं चालू झालं तुमचं चालू झालं चालू झालं चालू का तुमचं वरचं चालू केलं चालू हळूया दे बापाला गौरव असो त्याचे स्तुती असो. ख्रिस्तात प्रियजन हो, आज या रात्रीच्या वेळेस आपण प्रभूच्या सान्निध्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि म्हणून आजच्या ह्या मीटिंगमध्ये असेंब्ली ऑफ गॉड चर्च चाकण यांच्यातर्फे आम्ही तुमचं स्वागत करत आहोत. तर चला आपण परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये आपण जाऊ आणि परमेश्वराचं स्तवन, परमेश्वराची भक्ती, आराधना आपण यावेळेस करणार आहोत. सुरुवातीला आपण परमेश्वराच्या गौरवासाठी आपण एक गीत गाऊ. गीत नंबर उपस्थ संगीतामध्ये आहे की येशू प्रिय मेंढपाळा पाळे आम्हा कोकरायचे. 1 आणि 2 कडवं आपण गाऊया. येशू प्रिय मेंढपाळा पाळे आम्हा कोकरा, नाही तू कुरणे आम्हाला आणे रक्षुणी धरा. प्रिय येशू धन्य येशू, प्रिय येशू धन्य येशू, भयवारे होतारा. प्रभू येशू ख्रिस्त हा आपला मेंढपाळ आहे आणि तो आमचं ह्या मृत्यूशाळेच्या दोरीतून जात असताना तो आमचं संरक्षण करत आहे. म्हणून आपण प्रभूला गौरव देऊ. प्रभूच्या वचनाकडे आपण येत असताना जे प्रभूच्या वचनाची सेवा करणारे आहेत त्यांना प्रभूने मार्गदर्शन करावं. त्या सेवकाच्या द्वारे प्रभूने आपल्याशी बोलावं. म्हणून आपण प्रार्थनेच्या द्वारे आपण त्याच्या सान्निध्यामध्ये जाऊ. आपण प्रार्थना करू. हे स्वर्गाचे आसरोड असणाऱ्या सर्व शक्तिमान मानगौर जिवंत देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावाने आज आम्ही तुझ्या चरणाजवळ आलेलो आहोत. हे देव बाप्पा, जे ऐकणारे लोक आहेत त्यांना तो आशीर्वाद तू कर. हे सर्व गोष्टीचा ताबा प्रभू आम्ही तुझ्या स्वाधीन करत आहोत. सर्व अडथळे येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रभू तू दूर कर. आणि बाप्पा, तो आम्हा मानव जातीवर तो आपल्या आत्मेचं तो वर्षवतो. आणि प्रभू, जे तुझं वचन आमच्यासाठी असेल ते स्वीकारण्यासाठी तो आमचं तू सहाय्य कर. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. देव आपला गौरव असो. तर प्रभूच्या वचनाची सेवा आपले ब्रदर सपाटे आहेत ते आपल्यामध्ये ते देवाच्या वचनाची सेवा आपल्यासाठी करते. देव हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपलं स्वागत आहे. जे काही पवित्र आत्म्याने मला प्रेरणा दिली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, त्याप्रमाणे आम्ही यूट्यूब आणि झूम मीटिंगच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेलो आहोत. तर आपण आपलं बायबल बोलूया. पहिल्या कळीत याचा 9वा अध्याय त्यातील 19 ते 23 वचन पास्टर पाटोळे आपल्यासाठी वाचतील. करिंथकरास पहिले पत्र याचा 9वा अध्याय 19 ते 23 वचन आपण वाचूया. कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असताही अधिक लोक मिळवण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केले आहे. यहुदी लोक मिळवण्यासाठी मी यहुदी लोकांना यहुद्यांसारखा झालो. नियमशास्त्राधीन लोक मिळवण्यासाठी मी नियमशास्त्राधीन नसता त्यांना नियमशास्त्राधीनासारखा झालो. जे नियमशास्त्रविरहित आहेत त्यांना मिळवण्यासाठी, म्हणजे नियमशास्त्र नाही अशांना मी नियमशास्त्रविरहित असा झालो. तरी देवाच्या नियमाबाहेर होतो असे नाही, तर ख्रिस्ताच्या नियमाच्या अधीन होतो. दुर्बळांना मिळवण्यासाठी दुर्बळांना मी दुर्बळ झालो. मी सर्वांना सर्व काही झालो आहे असे हेतूने की मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे. मी सर्व काही स्वार्थे करता करतो अशासाठी की मी इतरांबरोबर तिच्या भागीदार व्हावे. हालेलुया. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद करू. हा जो वचनाचा संदर्भ आपण पाहिला आहे त्यामध्ये पौल यांनी हे लिहिलेलं आहे स्वतःविषयी.
आणि तो म्हणत आहे की सुवार्ते करता शेवटचं वचन जर पाहिलं, जे सर्व मी सर्व काही सुवार्ते करिता करतो. हालेलुया. हेच आपलं हेडिंग आहे. हालेलुया. पौल स्वतःविषयी साक्ष देतो, जे पूर्ण आत्ता पॅराग्राफ वाचलेला आहे पास्टरांनी, त्यामधून तो स्वतःविषयी साक्ष देतो आणि तो शेवटी म्हणतो, मी सर्व काही सुवार्ते करिता करतो. हालेलुया. मला या पॅराग्राफमधनं तुम्हाला 5 पॉईंटविषयी बोलायचं आहे. हालेलुया. एक एक पॉईंटकडे आपण जाऊया. पहिला पॉईंट आहे 19व्या वचनामध्ये, तो म्हणतो, मी स्वतःला स्वतंत्र असताही मी अधिक लोक प्राप्त करून घेण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केला आहे. हालेलुया. तो स्वतंत्र होता, तो श्रीमंत होता, धनी होता, फार मोठा अधिकारी होता. हालेलुया. तरी पण तो म्हणतो, मी बहुतांना मिळवण्यासाठी म्हणजे काय, बहुतांचं तारण घडवून आणण्यासाठी, बहुतांना सुवार्ता सांगण्यासाठी तो काय झाला, सर्वांचा दास झाला. हालेलुया. आपल्याला पण तेच करायचं आहे. पहिला पॉईंट मी सांगत आहे, स्वतःला दास करा. हालेलुया. स्वतःला दास करा. कारण की प्रभू श्री ख्रिस्त सुद्धा म्हणला मत्ती 20:28 मध्ये की मी स्वतःला धनी नाही तर स्वतःला दास असं केलं आहे. हालेलुया. मिळाले का मत्ती 20:28? मत्ती 20:28 अच्छा, मत्ती वर्तमानाचा 20वा अध्याय 28वा वचन. ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्याव्यास नाही तर सेवा कराव्यास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करावयास आला आहे. हालेलुया. याचा अर्थ दुसरे वचन आहेत योहान 13:5, योहान 13:14, योहान 13:16. ते तुम्ही नंतर संदर्भासाठी वाचा. पण मला तुम्हाला सांगायचं आहे, प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू असताना, तो स्वर्गात असताना तो एक दास, एक सेवक बनून तो पृथ्वीवर आला आणि त्यांनी स्वतःला वधस्तंभावर मळून, वधस्तंभावर आपला जीव देऊन त्यांनी आज्ञापालन केलं. हालेलुया. आणि तो का आला होता? प्रभूची इच्छा पूर्ण करण्यासाठी आला होता. आणि प्रभूची इच्छा काय आपण शेवटच्या पाठमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा स्वतः दास बनून आला होता, सेवक बनून आला होता आणि त्यांनी, तुम्हाला माहीत आहे, शिष्यांचे पाय धुतले होते. हालेलुया. म्हणजे स्वतःला एवढं नम्र लीन केलं होतं. आणि मला वाईट वाटतं की आजकालचे सेवक इतके म्हणजे स्वतःला चांगलं समजतात, भारी समजतात की कुणाच्या घरी व्हिजिटला सुद्धा जात नाही, कोणाला प्रेस दिल्यावर सुद्धा करत नाहीत, कोणाच्या सुख दुःखात सुद्धा ते सहभागी होत नाहीत. खरंच वाईटाची गोष्ट आहे. तर मला सांगायचं आहे की स्वतःला पहिलं तुम्ही नम्र करा, लीन करा, स्वतःला दास करा. का? कारण की आपल्याला अधिक लोकांचं तारण करायचं आहे. काय लिहिलंय या वचनामध्ये? काय लिहिलंय? का त्याने स्वतःला दास केलेला आहे? की अधिक लोक प्राप्त करून घेण्यासाठी. जर तुम्ही सेवक आहात, हालेलुया, तर तुम्हाला जर अधिक लोक प्राप्त करून घ्यायचे असतील तुमच्या सेवेसाठी, तुमच्या चर्चसाठी, तुमच्या मंडळीसाठी, तर स्वतःला नम्र करा, स्वतःला दास असं समजा. हालेलुया. म्हणजे स्वतःला नम्र लीन करा. हालेलुया. म्हणजे अधिक लोक तुम्हाला प्राप्त करून घेता येतील. मी सेवेसाठी एक आशीर्वादाचं वचन सांगत आहे सेवकांसाठी, तुमच्या मंडळीसाठी. तर स्वतःला नम्र करा, लीन करा. स्वतःला आपल्या जे विश्वासनार आहेत त्यांचा स्वतःला त्यांचा दास, सेवक असं समजा. म्हणजे अधिक लोक तुम्हाला प्राप्त होईल, तुमच्या मंडळीत वाढ होईल. हालेलुया. हा पहिला पॉईंट झालेला आहे. लगेच दुसऱ्या पॉईंटकडे आपण जाऊया. 20व्या वचनात लिहिलेलं आहे, हालेलुया, यहुदी लोक यास प्राप्त करून घेण्यासाठी मी यहुदी लोकांना यहुद्यांसारखा झालो. आणि हालेलुया. लूक 2:22-24 वचन माझं. लूक 2 अध्याय 22-24 वचन. लूक 2:22-24. लूक वर्तमानाचा 2 अध्याय 22-24.
पुढे मोशाच्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचे शुद्ध करण्याचे दिवस भरल्यावर ते त्याला वर यरूशलेमेस घेऊन आले, ते अशासाठी की त्याचे प्रभूला समर्पण करावे, म्हणजे प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा, असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे. आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे कोल्याचा जोडा किंवा पारवेची 2 पिल्ले यांचा यज्ञ करावा. हालेलुया. योहान 8:30 वाचा. योहान 8:30. हालेलुया. तरी बापाला गौरव स्तुती असो. योहान 8:30 मध्ये आपण पाहतो, जेव्हा कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 30वा वचन. तो ह्या गोष्टी बोलत असता पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. योहान 8:30 मध्ये आपण पाहतो, तो या गोष्टी बोलत असता पुष्कळ लोकांनी त्याजवळ विश्वास ठेवला. आणि 31व्या वचनात लिहितंय, ज्या यहुद्यांनी त्याचे खरे मानले त्यास येशूने म्हटले, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. हालेलुया. हालेलुया. दैवापाला गौरव असतो त्याची स्तुती असते. हालेलुया. यामध्ये लिहिलेलं आहे, हालेलुया. ह्यामध्ये लिहिलेलं आहे की यहुद्यांना प्राप्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानी काय केलेलं आहे ते इथं लिहिलेलं आहे. हालेलुया. थँक्यू जीसस. आणि त्यांनी शिष्य बनवलेलं आहे यहुद्यांना. आणि आपण ह्याच्या आधीच्या वचनामध्ये पाहिलं की पौलाने सुद्धा काय केलेलं आहे, पौलाने काय केलेलं आहे, यहुद्यांना प्राप्त करून घेण्यासाठी तो यहुदी झालेला आहे, म्हणजे यहुदांसारखा झालेला आहे. आणि त्याच पद्धतीनं प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा यहुदी लोकांना प्राप्त करण्यासाठी त्यांनी स्वतःचं समर्पण केलं, त्यांनी स्वतःचा बाप्तिस्मा केला. हालेलुया. आणि तर यहुद्यांचे जे काही सण उत्सव होते, जो वलांडणाचा सण होता, जो उत्सव होता, ते सर्व तो पाळत असे. हालेलुया. म्हणजे यहुद्यांना प्राप्त करण्यासाठी तो यहुद्यांसारखा झाला, कारण की यहुदी लोकांना शिष्य करून घ्यावं. हालेलुया. आपण 3ऱ्या पॉईंटकडे जाऊया, नियमशास्त्राधीन. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे नियमशास्त्राधीन, शास्त्री व पळुशी हे लोक नियमशास्त्र पाळणारे होते, नियमशास्त्राचे अधीन होते. आणि त्यांना प्राप्त करून घेण्यासाठी, त्यांना शिष्य बनवून घेण्यासाठी किंवा त्यांना सुवार्थ सांगण्यासाठी, त्यांचं तारण करण्यासाठी तो 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 काय झाला, तो नियमशास्त्राधीन झाला. पौल स्वतःविषयी साक्ष देत आहे. 3ऱ्या पॉईंटकडे आपण आलेलो आहे. आणि तेच प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा केलेलं आहे. हालेलुया. शास्त्री व पळुशी यांना प्राप्त करून घेण्यासाठी तो पण त्यांच्याच भाषेत, त्यांच्याच प्रमाणे तो त्यांच्याशी वागत आहे, बोलत आहे. आपण ते वचन वाचूया. मार्क 12 अध्याय आणि 17 वचन मी वाचतो तुमच्यासाठी. मार्क 12:17. नियमशास्त्राधीन लोकांना प्राप्त करून घेण्यासाठी येशूने त्यास म्हणले, तर केसाचे ते केसाला व देवाचे ते देवाला भरवून द्या. तेव्हा त्याने त्याविषयी फार आश्चर्य केले. आणि जर पूर्ण हा पॅराग्राफ जर तुम्ही वाचला 12 ते 17 वचन, तर तिथे लिहिले 12व्या अध्याय 13व्या अध्याय की पळुशी व हेरोदी हे त्याचकडे येऊन म्हणाले की आपण खरे आहात व आपण बीड धरत नाही. व त्यांनी त्याला प्रश्न विचारला. हालेलुया. आणि एक प्रश्न विचारला होता की आम्ही केसाला द्यावे की नाही. हालेलुया. तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे 17 वचनात की केसराचे ते केसरला, देवाचे ते देवाला भरून द्या. हालेलुया. अशा पद्धतीनं त्यांनी नियमशास्त्राधीन जे लोक होते, शास्त्री पळुशी, त्यांना प्राप्त करून घेण्यासाठी तो नियमशास्त्राधीन असा झालेला आहे. हालेलुया. पौल स्वतःविषयी साक्ष देत आहे की मी सुवार्तेकरता सर्व काही झालेलो आहे. हालेलुया. जे काही शक्य होतं ते सर्व काही पौलाने केलेलं आहे. स्वतःचा त्याग केला आहे, छळ सोसला आहे, अपमान सहन केला आहे, निंदा सहन केली आहे. आणि ते सर्व त्यांनी काय सहन केलेलं आहे, सुवार्तेकरिता ते सहन केलं आहे. तो सर्वांसाठी सर्व काही झालेलं आहे. आलेल्या 14 पॉईंटकडे जाऊया. नियमशास्त्र
नाही अशा लोकांसाठी म्हणजे सदुकींसाठी हालेलुया तो काय झालेला आहे, तो ज्यांना नियमशास्त्र नाही अशा लोकांसारखा तो झालेला आहे. हालेलुया. उदाहरणासाठी आपण बघूया मार्क 12:27 वचन. हालेलुया. मी वाचतो तुमच्यासाठी. तर 18 वचन वाचतो पहिलं. मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे सदुकी यांनी त्याचकडे येऊन त्याला विचारले, गुरुजी मोशाने आम्हासाठी लिहून ठेवले आहे की, तो पूर्ण पॅराग्राफ तुम्ही वाचा, की पुनरुत्थान नाही असे मानणारे लोक होते. म्हणजे नियमशास्त्रावर विश्वास न ठेवणारे असे लोक होते. आणि त्यांच्यासाठी म्हणजे सदुकी अशा लोकांसाठी तो नियमशास्त्र नाही अशा लोकांसारखा तो झालेला आहे. हालेलुया. मार्क 12:27 मध्ये ते आपण पाहू शकता. हालेलुया. आणि 5व्या आणि शेवटच्या पॉईंटकडे जाऊया. दुर्बल लोकांसाठी तो स्वतःला दुर्बल असा झालेला आहे. हालेलुया. आपण वचन वाचूया. मार्क 10:29-30 वचन आपण वाचूया. मार्क 10:29-30 वचन वाचा. मिळालं? मार्क वर्तमान याचा 10:29-30 वचन वाचा. थांबा त्याच्या बरं ठीक आहे. मार्क वर्तमान याचा 10वा अध्याय हां किती वचन? 29 आणि 30 वचन वाचा. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खची सांगतो, ज्याने ज्याने आपल्याकरता व स्वतेकरता घरदार, भाऊ बहीण भाऊ, आईबाप, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडले आहे, अशा प्रत्येकाला सांप्रत काळी छळणुकीबरोबर 100 पटीने घरे, भाऊ बहीण, आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन हे मिळल्याशिवाय राहणार नाही. दैवबापाला गौरव असो, त्याची स्तुती. आपण 5 पॉईंट पाहिलेले आहेत पौलाच्या जीवनातून, की त्यांनी कसं काय अधिक लोक प्राप्त करून घेण्यासाठी, अधिक लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी काय काय केलं आहे ते आपण पाहिलेलं आहे. मी थोडक्यात रिव्हिजन सांगतो मग ह्या पॉईंटकडे येतो. त्यांनी स्वतःला दास केला आहे, त्यांनी स्वतःला यहुद्यांसारखं केलं आहे, त्यांनी नियमशास्त्राधीन स्वतःला केलं आहे, नियमशास्त्र विरहित असं स्वतःला केलं आहे आणि स्वतःला दुर्बल केलं आहे. जरी तो सामर्थ्यवान होता, जरी तो सर्वशक्तिमान होता, तो मोठा अधिकारी होता, त्याच्या हातात सर्व काही अधिकार होते, तरी त्यांनी स्वतःला दुर्बल असं केलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त देखील तो स्वर्गात सर्व काही धनी असताना, सर्व अधिकार त्याला प्राप्त असताना त्यांनी वधस्तंभाचं एक दुर्बलासारखं मरण सोसलेलं आहे. हालेलुया. स्वतःला त्यांनी एकदम अशक्त आणि लीन केलेलं आहे. का केलं आहे? कारण की अधिक लोकांचं तारण व्हावं यासाठी. हालेलुया. आणि आता ह्या वचनाकडे आपण आलेलो आहे. मार्क 10व्या अध्यायाच्या 29 आणि 30 वर्षामध्ये ह्यात लिहिलं आहे, माझ्याकरिता व सुवार्तेकरिता ज्यांनी ज्यांनी त्याग केला आहे, ज्यांनी ज्यांनी घर, बहीण भाऊ, आई वडील जे सोडले आहेत, त्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की अशा कोणाही इस्माला या सांप्रत करी 100 पट घरे, भाऊ बहीण मिळून त्यासोबत सार्वकालिक जीवन सुद्धा प्राप्त होणार आहे. हालेलुया. हालेलुया. उल्हासित व्हा. हालेलुया. ज्यांनी मजाकरिता व सुवार्तेकरिता सोडला आहे, त्याग केला आहे, त्यांच्यासाठी वचन आहे. हालेलुया. जसं पौलाने त्याग केला होता, जसा प्रभू येशू ख्रिस्ताने त्याग केला होता, तर तेच वचन आज तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी आलेलं आहे. ज्याने ज्यांनी त्याग केला आहे त्याची नोंद स्वर्गात झालेली आहे. आणि हालेलुया. मार्क 5व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की ज्यांचा ज्यांचा छळ झालेला आहे, हालेलुया, त्यांना स्वर्गात मोठे प्रतिफळ आहे. मार्क 5व्या अध्यायाचं मध्ये ते वचन आहे. आपण वाचूया. सॉरी, मत्ते 5 मध्ये ते वचन आहे. वर्तमान याचा 5वा अध्याय. आणि धार्मिकतेकरिता ज्यांचा छळ झालेला आहे. वाचा. मिळालं वचन? 10 ते 12 वचन वाचा. नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहेत. कारण तुमच्यापूर्वी जे संदेश होऊन गेले
त्यांचा त्यांनी तसा छळ केला. हालेलुया. त्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. हालेलुया. स्वर्गात प्रतिफळ मोठे आहे. आता आपण पाहूया सुवार्ता म्हणजे काय. आपण इतक्या वेळ पाहिलं की सुवार्ता सांगितली पाहिजे आणि सुवार्तेसाठी सर्व काही आपल्याला करायचं आहे. पण आता मेन सुवार्ता काय आहे. वाचा वचन 1 Corinthians 15 अध्याय 3 आणि 4 वचन. 1 Corinthians 15 अध्याय 3 आणि 4 वचन पास्टर पाठवलं वाचते. 1 Corinthians 15 अध्याय आणि 3 आणि 4. 15 अध्याय 3 आणि 3 आणि 4 वचन. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले आणि तो केफाला. हालेलुया. मला सांगायचं आहे जी सुवार्ता तुम्हाला सांगण्यात आली आहे तीच आपल्याला दुसऱ्याला सांगायची आहे. आणि सुवार्ता हीच आहे की प्रभू श्री ख्रिस्त तुमच्या आमच्या पापासाठी आला आणि तो वधस्तंभावर मेला आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा उठवला गेला आणि तो पुन्हा येणार आहे. हालेलुया. सुवार्तेसाठी मी काही वचन तुमच्या संदर्भासाठी देतो. लूक 2:10 मध्ये पहिली सुवार्ता देवदूतांनी मेंढपाळांना सांगितलेली आहे. हालेलुया. आणखी एक सुवार्ता मत्ती 28:6 मध्ये देवदूताने मरियाला मदगाळी या मरिया तिला सुवार्ता सांगितलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त उठला आहे. हालेलुया. मार्क 16:6 मध्ये पण ती सुवार्ता आहे. लूक 24:6 मध्ये देखील सुवार्ता आहे. तर सुवार्ता काय आहे तुम्हाला माहीत झालेलं आहे आणि आपल्याला सुवार्तेकरता काय करायचं आहे ते पण तुम्हाला माहीत झालेलं आहे. आणि ते आता काय करायचं आहे. आता 3रा पॉईंटकडे आपण आलेलो आहोत. वचनाचा 1 Corinthians 9 अध्याय आणि त्यातील 22 आणि 23 वचनाचा. 1 Corinthians 9 अध्याय 22 आणि 23 वचन. आपण आता 3ऱ्या पॉईंटकडे आलेलो आहोत. पहिले 9 अध्याय आणि 22 आणि 23 वचनाचा. पहिले पत्र 9 अध्याय 22-23 वचन. हालेलुया. दुर्बळांना मिळवण्यासाठी दुर्बळांना मी दुर्बळ झालो, मी सर्वांना सर्व काही झालो आहे, अशा हेतूने की मी सर्व प्रकारे कित्येकाचे तारण साधावे. पुढचं वाचा. मी सर्व काही सुवार्ते करतो अशासाठी की मी इतरांबरोबर तिचा भागीदार व्हावे. हालेलुया. या 2 वचनामध्ये फार मोठी आणि गहन गोष्ट सांगितलेली आहे. आतापर्यंत जो आपण मॅसेज वाचला त्याचा जर बेनिफिट किंवा त्याचं काय म्हणायचं त्याला प्रतिफळ जर तुम्हाला ह्या 2 वचनामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कारण की पौल हे का करत आहे 5 गोष्टी ज्या आपण पहिला पाहिलेल्या आहेत. तर त्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की कसे तरी कित्येकांचे तारण साधावे. हालेलुया. अनेकांचे तारण साधावे यासाठी पौल ह्या गोष्टी करत आहे. हालेलुया. आणि शेवटचं आपण जे 23 वचन असतं त्यात लिहिले की यासाठी की मी इतरांबरोबर तिचा सहभागी व्हावं. हालेलुया. म्हणजे जे आशीर्वाद जे आहेत जे आत्ता आपण जे पाहिलेत आशीर्वाद तारण जे सर्वकालिक जीवन किंवा जे 100 पट आशीर्वाद आहेत ते प्राप्त व्हावेत किंवा त्याचं भागीदार व्हावं ह्यासाठी पौल हे सर्व करत आहे. आणि पुढच्याच काही वचनामध्ये जर लिहिलं की शर्यतीत धावणारे सर्व काही असतात पण तुम्हाला ते मुकुट मिळेल ह्या पद्धतीने तुम्ही धावा. आणि ते मुकुट कसं आहे. अविनाशी मुकुट आहे. 9 अध्याय आणि 25व्या वचनात त्याचा उल्लेख आहे. अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी पौल धावत आहे आणि त्यासाठी तो हे सर्व काही करत आहे. हालेलुया. आणि त्याद्वारे त्याला ते अविनाशी मुकुट जे नीतिमत्वाचा मुकुट आहे सर्वात सार्वकालिक जीवनाचा मुकुट आहे तो त्याला प्राप्त होणार आहे. आणि तो म्हणतो तो फक्त मलाच नाही तर माझ्यासारखे जे विश्वासणारे आहेत तुम्ही आम्ही त्यांना देखील ते प्राप्त होणार आहे. आणि त्यासाठी तो हे सर्व काही करत आहे. हालेलुया. आपण आता पाहिलेलं आहे. आणि आता शेवटच्या पॉईंटकडे आपण आलेलो आहोत. हालेलुया. प्रभूची इच्छा काय आहे. हालेलुया. आता आपण पाहिलं
की सुवार्ता पौल सांगत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आज्ञा केली आहे. हालेलुया. पौल आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या उदाहरण आपण पाहिलं की त्यांनी किती त्याग केलेला आहे सुवार्तेसाठी आणि का केलेला आहे की सर्वांचं तारण व्हावं ह्यासाठी. आणि प्रभूची इच्छा काय आहे की आपण शेवटच्या पॉईंटकडे आपण आलेलो आहोत. वाचा पहिले तिमोथेय 2:4. पहिले तिमोथेय याचा 2 अध्याय आणि 4 वचन. त्यांची अशी इच्छा आहे की सर्व माणसाचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत पोहोचावे. हालेलुया. हे सर्व ह्या ज्या मीटिंगचं सार म्हणू शकतो की प्रभूची इच्छा आपल्याला पूर्ण करायची आहे आणि लोकांचं तारण प्राप्त, सर्व लोकांचं तारण व्हावं अशी प्रभूची इच्छा आहे. आणि 2 पेत्र 3:9 मध्ये पाहतो की कोणाचाही नाश होऊ नये अशी प्रभूची इच्छा आहे. आणि नाश होऊ नये म्हणजेच काय व्हावं, तारण व्हावं अशी प्रभूची इच्छा आहे. आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर आले होते आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठीच पौलाने एवढा मोठा त्याग केला होता. आणि ज्या 5 गोष्टी आपण पाहिल्या होत्या त्या त्यांनी केल्या होत्या आणि तेच आपल्याला सुद्धा करायचं आहे. जी प्रभूची इच्छा आहे ते पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठीच आपल्याला सुवार्ता सांगायची आहे आणि सुवार्ता सांगण्यासाठीच आपल्याला सर्व काही करायचं आहे. हालेलुया. पहिलं आपण पाहिलं की सुवार्तेसाठी सर्व काही पौलाने केलेलं आहे. हालेलुया. सुवार्ता म्हणजे काय आणि तारण म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. तारण म्हणजे काय, दुसरं तिसरं काही नाही की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा म्हणजे तुमचे तारण होईल. हालेलुया. योहान 3:16, रोम 10:10, हालेलुया. योहान 17:3. हालेलुया. हे तारणाच्या विषयीची वचनं आहे, तुम्ही वाचा. हालेलुया. यात स्पष्ट लिहिलं आहे, जो प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतो आणि त्याचा स्वीकार करतो, अंतःकरणात विश्वास ठेवतो आणि मुखाने कबूल करतो, त्याचे तारण होते. हालेलुया. हालेलुया. मी माझं बायबल बंद केलं आहे. आणि ह्या तारणासाठी हालेलुया सर्व मनुष्याचं तारण व्हावं आणि कुणाचाही नाश होऊ नये यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त आला होता. आणि पौल सुद्धा तीच सेवा करत आहे, कारण की त्याला कसंही करून अनेकांचं सुवार्ता सांगायचं आहे, अनेकांचं तारण करायचं आहे. आणि आपल्याला सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताची शेवटची आज्ञा हीच आहे की संपूर्ण राष्ट्राला सुवार्तेची घोषणा करा. हालेलुया. त्यांना शिष्य बनवा. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद पाष्ट पाठवले आपल्यासाठी समोरची प्रार्थना. देवबापाला गौरव असो, त्याची स्तुती असो. बघा सपाटे खूप सुंदरसं देवाचं वचन, जे पाळक लोक आहेत, उपदेशक आहेत, त्यांना उत्तेजन देण्यासाठी हे वचनं दिलेत. म्हणून प्रभूला गौरव असो, त्याची स्तुती असो. म्हणून देवाचे लोक हो, देवाचे उपदेशक लोक हो, देवाचे पाळक लोक हो, यशस्वी जीवन तुम्हाला जगायचं असेल, देव लोकांना देवाच्या राज्यात जर आणायचं असेल तर आमचं जीवन कसं असावं, तर जे पाळक लोक आहेत, जे उपदेशक आहेत, की तिमोथेला पावलाने जो सल्ला दिलेला आहे त्या सल्ल्याप्रमाणे जर तुम्ही वागलात तर माझी खात्री आहे की देवबाप तुमच्या मंडळीमध्ये आत्मेची भर घालेल. हा जो काही संकटाची लाट आहे ही लाट संपणार आहे आणि पवित्र आत्मेची लाट होणार आहे. देवाने तुम्हाला जे काही ओझं दिलेलं आहे ते जर ओझं प्रामाणिकपणाने द्रव्याचा लोभ न धरता जर केली तर स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. आणि म्हणून जे उपदेशक आहेत, पाळक लोक आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी देवबापाच्या वचनाकडे तुम्ही वळा. देवबाप निश्चितरित्याने तुम्हाला तो आशीर्वादित केल्याशिवाय तो राहणार नाही. आणि माझी खात्री आहे की ह्या दिवसामध्ये देवबाप आपल्या सर्वांचं सहाय्य करू. आणि हे जे काही वचन आज तुम्ही वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, या वचनाप्रमाणे चालण्यासाठी प्रभूने आपल्या सर्वांना सहाय्य करू. म्हणून आपण प्रार्थनेच्या द्वारे आपण त्याला सहाय्य मागू. आपण प्रार्थना करू. हे आमच्या सर्व शक्तिमान गौरवजयवंत देवबाप्पा, आज तू आम्हाला जे काही तुझं वचन दिलंस त्या तुझ्या पवित्र वचनाबद्दल आम्ही तुला गौरव देतो, आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू, हे तुझं वचन जे लोक ऐकत आहेत आणि ऐकतील बापा, त्या प्रत्येकांना तुझा दैव आशीर्वाद तू दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. तुझ्या पवित्र वचनाबद्दल दे बापा, आम्ही तुला गौरव देतो, तुझी स्तुती करतो. येशू ख्रिस्त त्याच्या नावात मागतो म्हणून तो ऐकते त्या. आमेन. देवबापाला गौरव असो. जे ऐकणारे आहेत, जे पाहणारे आहेत, त्या तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सलाम. गुड नाईट. हॅलो.